नमस्कार. आज आपण पाहतोय मस्त अशी चमचमीत अशी पावभाजी कमीत कमी साहित्यांमध्ये आणि एकदम झणझणीत अगदी हॉटेलसारखी बनणारी पावभाजी आपण पाहतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी फ्लॉवर घेतला आहे आणि बटाटे घेतले 2 चिरून, मटार घेतले 1 वाटी आणि 1-2 शिमला मिरची चिरून घेतल्यात. तसेच इथे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे, 2 कांद्यांची पेस्ट, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि फूड कलर वापरणार आहे. आपण इथे भाजी शिजवताना बीटाचा उपयोग केला तरी चालेल. कोथिंबीर, बटर आणि सर्विंगसाठी पाव. इथे कुकरमध्ये मी सर्व भाज्या धुवून घेतल्यात आणि आता आपण कुकर बंद करून 3-4 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, तर आपण आता भाजी मस्त स्मॅश करून घेऊयात. आता आपली भाजी छान स्मॅश करून झाले. कढई गरम करायला ठेवली आहे. आता आपण अंदाजे 1-2 चमचे तेल घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये बटर घालून घेऊयात. आपण नुसता बटरचा उपयोग करू शकता. इथे छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपण कांदा पेस्ट टाकून घेणार आहोत. कांद्याची पेस्ट छान थोडीशी ब्राऊन होऊन द्यायची. आता आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट आणि कांदा पेस्ट 1-2 मिनिटं छान मिक्स करून घेऊयात. आता छान मिक्स झाले, तर आता आपण घालूयात आपली टोमॅटोची पेस्ट. आता छान मिक्स करून घेतलंय. आता हे मिश्रण छान तेल सुटेस तोपर्यंत कढईवर 1-2 मिनिटं ठेवून देणार आहोत. आता आपलं छान मिश्रण छान मिक्स झालंय आणि तेल पण मस्त आता सुटलंय. तर लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घालून घेऊयात. आता आपण छान मिक्स करून घेऊयात मसाले आणि आता आपले भाजी जे स्मॅश केले ते घालून घेणार आहोत. आता मस्त मिक्स करून घेऊयात भाजीला छान असा कलर पण आलाय आपल्या. आता आपण थोडासा कलर टाकूयात. कलरच्या ऐवजी आपण बीटाचा वापर करू शकता किंवा भाजी शिजवताना गाजर वापरला तरी चालेल. आणि थोडंसं मीठ घालूयात. आता छान मिक्स करून घेऊयात आणि एक उकळी काढून घेणार आहोत आपण भाजीला, म्हणजे भाजी मस्त शिजेल. आता छान उकळी आली, तर आपण कोथिंबीर आणि बटर घालून घेऊयात. अशी आपली ही चमचमीत भाजी आपण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. तर आता इथे आपली ही पावभाजी रेसिपी मस्त अशी तयार आहे. तर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशी ही मस्त अशी चमचमीत रेसिपी आपण घरी नक्की ट्राय करा. आणि आता ही भाजी आपण पावांबरोबर सर्व करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप